नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी बटर चिकन. तर मुलाने मला चॅलेंज दिलं की तू मला बटर चिकन बनवून दाखव. कारण की मिस्टराने आणलं होतं साधं चिकन आणलं. साधं म्हणजे कोंबडी आणली होती त्यांनी अख्खी. तर मी मुलाला बोलली, बाळा याचं बटर चिकन बनत नाही, बटर चिकनसाठी बोनलेस चिकन लागतं. तर मुलाने मला चॅलेंज दिलं की तू याच्यापासूनच मला बनवून दाखव. तर मी पण कशाची मागे राहते, मी पण चॅलेंज एक्सेप्ट केलं. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे. त्यात 1 टेबलस्पून मी मिरची पावडर, हाफ टेबलस्पून हळद, हाफ टेबलस्पून धने पावडर आणि 1 टेबलस्पून मी मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. 1 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि दही, हाफ वाटी दही घेतलेली आहे आणि दहीचं सुद्धा पाणी मी निथळून घेतलेलं आहे. पाणी काढून टाकायचं आहे दहीचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. खाली वर करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले सगळ्या चिकनला कोट होतील. आता मी हाफ निंबू घेतलेला आहे, निंबू पिळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि हे मी बटर घेतलेलं आहे, मोडून टाकत आहे. तुम्ही बटर मेल्ट करून सुद्धा टाकू शकता. आणि सगळीकडे आपण आता बटर आणि निंबू लावून देणार आहोत चिकनला. आणि हे मॅरिनेशनला आपण ठेवणार आहोत अर्धा तास 1 तास, जसं तुमच्याकडे वेळ असेल तसं ठेवा. आता कढईत मी तेल टाकलेलं आहे. 2 कांदे घेतलेले आहे, रफली कापलेले कांदे आपण परतून घेणार आहोत. आता आपण ग्रेव्हीचं वाटण करणार आहोत. ग्रेव्हीच्या वाटणची तयारी आहे. कांदे आपण परतून घेणार आहोत. आता मी खडे मसाले टाकते. त्यात 2 तेजपत्ते टाकलेले आहेत, 2 इलायची टाकली, हिरवी वेलची टाकली आहे आणि 3 लवंग टाकलेले आहेत. आता हे परतून घेणार आहोत मसाले पण. आता मी मिरची टाकली, 1 मिरची टाकत आहे. कमी तिखटवाली मिरची घ्यायची आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. एक हाफ इंच अद्रक टाकलेला आहे. टोमॅटो टाकले आहेत, 3 टोमॅटो टाकले आहेत. 8 ते 10 काजू टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि सगळे जिन्नस आपण परतून घेणार आहोत आणि त्याला 5 मिनिटाची वाफ देणार आहोत. आणि परत त्याला आपण 5 मिनिटानंतर परत परतून घेणार आहोत. आता मी थोडं पाणी टाकलेलं आहे. टोमॅटोंना आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. आता बघा, टोमॅटो थोडे शिजलेले आहेत. आता आपण कमी गॅस करून त्याला परत मसाले सगळे काढून घेणार आहेत. जे खडे मसाले टाकले ते तेजपत्ता काढून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी साखर टाकलेली आहे. टोमॅटोमुळे ग्रेव्हीला आंबटपणा येतो, तो बॅलन्स करण्यासाठी आपण 1 टेबलस्पून साखर टाकलेली आहे. टोमॅटो आपले मस्त शिजून गेलेले आहेत बघा. आता आपण त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि ते वाटण आपण चाळणीने अशा प्रकारे चाळून घेणार आहोत, जेणेकरून मिरचीच्या बिया वगैरे, लसूण आल्याचं जाडसर तुकडे असतात. कारण की त्याची बटर चिकनची ग्रेव्ही अगदी स्मूथ असते, त्याच्यासाठी गाळून घ्यायचं आहे. आता मी कढईत 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. बटर थोडं जास्तच घ्यायचं आहे, बटर घेतलेलं आहे. आता 1 टेबलस्पून मी लसूण घेतलेला आहे, जाड कापलेला लसूण घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे. परतून घ्यायचं आहे चांगलं. आणि त्यात आपण आता टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत, जी आपण चाळून घेतली ती. आणि मसाला मस्त परतून घेणार आहोत आणि त्याला 5 मिनिटाची वाफसुद्धा देणार आहोत. मसाल्याला परततच राहायचं आहे. 1 टेबलस्पून मी किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. आता त्याला मी 5 मिनिटाची वाफ दिलेली आहे. 5 मिनिटात तुम्ही बघू शकता मसाल्याला हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे. तरी पण आपण 2 मिनिटं अजून मसाला होऊ देणार आहोत.
असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. मी 2 वेळा झाकण ठेवलं आहे 2-2 मिनटासाठी. आता आपण पाणी टाकणार आहोत. पाणीही जास्त टाकायचं नाही, कारण की बटर चिकनची ग्रेव्ही थिक असते. थोडं पाणी टाकलेलं आहे, 1 ग्लास तरी पाणी टाकलेलं आहे मी. आता ही करी आपण उकळू देणार आहोत 5 मिनटं. आता आपण चिकन आपलं फ्राय करून घेणार आहोत. करीला बघा उकळी आलेली आहे. आता कमी गॅस करून 5 मिनटं करी उकळू देणार आहोत. आता आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत. 3 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे, 1 टेबलस्पून मी बटर टाकलेलं आहे. आता आपलं मॅरिनेशन केलेले चिकन आपण त्यात टाकणार आहोत. कढई मोठी पसरट आहे, म्हणून मी सगळं चिकन त्यात टाकणार आहे. सगळं चिकन टाकून घेतलेलं आहे. आता मी ते परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं मी मीडियम गॅसवर परतून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी कमी होईल आणि त्याला 5 मिनटाची वाफ देणार आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे. तर आता परत आपण 5 ते 7 मिनटाची वाफ देणार आहोत. 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाणी आता हलकंसं कमी झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवायची गरज नाही. आता आपण 5 ते 7 मिनटं असंच चिकन शिजू देणार आहोत. त्याला आपण ड्राय करून घेणार आहोत. आता ते ड्राय म्हणजे मसाल्याचं पूर्ण त्याला मस्त चिपकेल आणि आपलं चिकन अधिक चविष्ट होईल. आता बघा त्याला कोट होईल मसाला अगदी. तुम्ही बघू शकता की पूर्ण पाणी आता चिकनमध्ये मुरून गेलेलं आहे. चिकनला आता तेल सुटलेलं आहे. आता मी चिकन फ्राय करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे त्यातच कमी गॅस करूनच त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अधूनमधून त्याला चाळत राहायचं आहे, नाहीतर ते चिपकू शकतं. कमी गॅस करूनच या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. शेवटी कमी गॅस करायचा आहे. आधी मध्यम केलेला होता, मी मीडियम गॅस केलेला होता. आता बघा तुम्ही बघू शकता आपलं चिकन किती मस्त फ्राय झालेलं आहे आणि तुम्ही असंही हे चिकन खाऊ शकता. आता मी चेक केलं आहे, शिजलेलं आहे आपलं चिकन. तुम्ही असंही चिकन खाऊ शकता, अगदी टेस्टी झालेलं आहे. आता मी 2 मिनटं परत त्याला चिकनला मस्त फ्राय होऊ देणार आहे. आता आपली ग्रेव्हीला 5 मिनटं बॉईल करून झालेले आहेत. आता आपण त्यात चिकन टाकणार आहोत. आपलं फ्राय झालेले चिकन आपण टाकणार आहोत आणि चिकनसुद्धा 5 मिनटं ग्रेव्हीमध्ये मस्त शिजू देणार आहोत, जेणेकरून ग्रेव्हीलासुद्धा चिकनचं अर्क उतरेल आणि ग्रेव्ही अधिक चविष्ट होईल. आता कमी गॅस करून मी 2 मिनटं होऊ देणार आहे आणि गॅस बंद करून मी बटर आणि क्रीम टाकणार आहे वरून. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती अप्रतिम झाली आहे आणि खायला तर 1 नंबर भन्नाट झालेले आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. बटर चिकन माझं अप्रतिम झालेलं होतं. आणि मी आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. वरून क्रीम टाकायची आहे. झालंय की नाही हॉटेलसारखं. चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.